राज श्रीमद् भागवतम चौथा स्कंद 31वां अध्याय। प्रचेताओं को नारद का उपदेश। श्लोक संख्या 1। मैत्रेय उवाच ततः उत्पन्ना विज्ञानाः आशु अधोक्षज भाषितं स्मरन्तः आत्मजे भार्यां विसृज्य प्रावजन् गृहात। मराठी पुस्तक आहे का? आज मराठीमध्येच करू, नाही का? सगळे मराठी बोलणारेच आहेत सगळे. हां, होय ना? मराठीमध्ये आज केलेलं बरं ना? माझी मराठी जर तुम्ही सहन करू शकता तर मी मराठीमध्ये करू. तथा उत्पन्न विज्ञाना आश्वद्धोक्षज भाषितम् स्मरन्त आत्मजे भार्यां विसृज्य प्राव्रजन् गृहात्। मैत्रेय उवाच तत उत्पन्न विज्ञाना आश्वधोक्षज भाषितम् स्मरन्त आत्मजे भार्यां विसृज्य प्राव्रजन् गृहात्। मैत्रेय उवाच तत उत्पन्न विज्ञाना आश्वधोक्षज भाषितम् स्मरन्त आत्मजे भार्यां विसृज्य प्राव्रजन् गृहात्। मैत्रेय उवाच उत्पन्न विज्ञाना आश्वधोक्षज भाषितम् स्मरन्त आत्मजे भार्यां विसृज्य प्राव्रजन् गृहात्। मैत्रेय उवाच तत उत्पन्न विज्ञाना आश्वधोक्षज भाषितम् भार्यां विसृज्य प्राव्रजन् गृहात्। स्मरन्तम नहीं लिखा है ना उधर? त स्मरत। ठीक है। मैत्रेयः उवाच महर्षी मैत्रेय म्हणाले, ततः त्यानंतर उत्पन्न विकसित विज्ञानाः परिपूर्ण ज्ञानाने संपन्न आशु लवकरच अधोक्षज भगवंताने भाषितम सांगितलेला उपदेश स्मरंतः स्मरण करून आत्मजे
पुत्रास भार्यां पत्नी विसृज्य देऊन प्राव्रजन त्याग केला गृहात घराचा. अनुवाद आणि तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा. अनुवाद. महर्षी मैत्रेय पुढे म्हणाले, त्यानंतर प्रचेत्याने सहस्रो वर्ष घरी वास्तव्य केले आणि आध्यात्मिक भावनेने युक्त होऊन परिपूर्ण ज्ञान विकसित केले. शेवटी त्यांना भगवंतांनी सांगितलेल्या उपदेशाचे स्मरण झाले आणि त्यांनी आपल्या पत्नीस गुणवान पुत्राच्या स्वाधीन करून गृहत्याग केला. तात्पर्य. प्रचेत्यांनी तपश्चर्या पूर्ण केल्यानंतर भगवंतांनी त्यांना वर दिला. भगवंतांनी त्यांना असा वर दिला की तुमचे कौटुंबिक जीवन समाप्त झाल्यानंतर तुम्ही यथाकाळी माझ्या धामामध्ये परत याल. त्यांचे कौटुंबिक जीवन देवतांच्या गणनेनुसार हजारो वर्ष चालले आणि शेवटी त्यांनी आपल्या पत्नीचे दायित्व आपल्या दक्ष नामक पुत्रावर सोपून गृहत्याग करण्याचा निश्चय केला. ही वैदिक संस्कृती होय. जीवनाच्या प्रारंभी मनुष्याने आध्यात्मिक मूल्यांचे शिक्षण मिळविण्यासाठी ब्रह्मचारी म्हणून खडतर तपश्चर्या केली पाहिजे. अशा ब्रह्मचारी विद्यार्थ्याला स्त्रियांमध्ये मिसळण्याचा आणि जीवनाच्या प्रारंभिक लैंगिक शिक्षण मिळविण्याची अनुमती नसते. आधुनिक समाजाचा मूलभूत दोष म्हणजे तरुण मुला-मुलींना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लैंगिक सुख उपभोगण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. वर्तमान काळातील बहुवंशी मुले वर्णसंकर अर्थात अयोग्य मातापितापासून जन्मलेली आहेत. परिणामी संपूर्ण जगामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. वस्तुतः मानवी संस्कृती वैदिक तत्वांवर आधारित असावी. याचा अर्थ मुला-मुलींनी जीवनाच्या प्रारंभी तपश्चर्या करावी असा आहे. वयात आल्यानंतर त्यांनी विवाह करावा. काही काळासाठी गृहस्थाश्रमी जीवन व्यतीत करावे आणि संततीस जन्म द्यावा. मुले वयात आल्यानंतर पुरुषाने गृहत्याग करावा आणि कृष्ण भावनेचा शोध घ्यावा. अशा प्रकारे तो जीवनाचे पूर्णत्व प्राप्त करून भगवत धामात परत जाऊ शकतो. मनुष्य जोपर्यंत आपल्या विद्यार्थी दशेत तपश्चर्येचे अभ्यास करीत नाही तोपर्यंत तो परमेश्वराचे अस्तित्व जाणू शकत नाही. श्रीकृष्णांचा साक्षात्कार झाल्याविना त्याचे जीवन सार्थक होत नाही. निष्कर्ष असा आहे की मुले मोठी झाल्यानंतर पतीने पत्नीस मुलांच्या संरक्षणाखाली ठेवावे. त्यानंतर पती कृष्ण भावनेच्या विकासासाठी गृहत्याग करू शकतो. सर्व काही परिपक्व ज्ञानाच्या विकसित होण्यावर अवलंबून आहे. प्राचीन बर्हिराजाने तपचरणात मग्न असलेल्या पुत्राने घरी परत येण्यापूर्वी घर सोडले. योग्य काळ येताच अथवा
पूर्ण कृष्ण भावनेचा विकास होताच मनुष्याने घराचा त्याग करावा. अशा वेळी त्याची सर्व कर्तव्य पूर्ण झालेली नसली तरी चालू शकते. प्राचीन बर्हिषत राजा आपल्या पुत्रांच्या परतण्याची वाट पाहत होता. पण नारद मुनींच्या आदेशांचे पालन करून त्याच्या बुद्धीची योग्य प्रगती होताच त्याने घर सोडले आणि तत्पूर्वी आपल्या मंत्र्याकडे आपल्या मुलासाठी केवळ काही निरोप ठेवले. अशा रीतीने राजपुत्रांची प्रतीक्षा न करता त्याने गृहत्याग केला. मनुष्याने सुखदायी कौटुंबिक जीवनाचा त्याग करणे अत्यावश्यक आहे आणि प्रल्हाद महाराजांची हाच उपदेश आहे. हित्वात्मपातं गृहमंधकूपम. भौतिक जीवन पद्धती अंत करण्यासाठी मनुष्याने आपले तथाकथित सुखकारक कौटुंबिक जीवन त्यागलेच पाहिजे. कारण असे जीवन आत्म्याची हत्या आत्मपातम करण्यासाठीच आहे. घरास गवताने आच्छादित झालेल्या अंधाऱ्या विहिरीची उपमा देण्यात येते आणि मनुष्य जर अशा विहिरीत पडला तर कोणाचेही त्याच्याकडे लक्ष जाणार नाही आणि तो मरण पावेल. म्हणून मनुष्याने गृहस्थाश्रमी जीवनावर फारसे आसक्त असू नये, कारण त्यामुळे त्याच्या कृष्ण भावनेच्या विकासामध्ये बाधा येऊ शकते. अरे बाप रे, भयंकर भयंकर तात्पर्य आहे. माझ्या भाग्यामध्ये हे तात्पर्य आलं. होय ना? आणि ते पण एवढं लांब. अनुवाद बोला जरा. महर्षी मैत्रेय पुढे म्हणाले, त्यानंतर प्रचेत्यांनी सहस्रो वर्षे घरी वास्तव्य केले आणि आध्यात्मिक भावनेने युक्त होऊन परिपूर्ण ज्ञान विकसित केले. शेवटी त्यांना भगवंताने सांगितलेल्या उपदेशाचे स्मरण झाले आणि त्यांनी आपल्या पत्नीस गुणवान पुत्राच्या स्वाधीन करून गृहत्याग केला. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे. मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे
श्रीगुरून् दीनतारणं वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामने गौरत्विषे नमः। पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनं रम्या काचिदुपासना व्रजवधो वर्गेण यवा कल्पिता। श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमापुमर्थो महान् श्रीचैतन्यमहाप्रभोर्मतमिदं तत्रादरः न परः। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तु ते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। किती भक्त घाबरले आज हे ऐकून? हात वर करा बघू. किती भक्तांना भीती वाटली? नाही, भीती वाटायची गरज नाही. आमच्या वैदिक सभ्यतेमध्ये अनेक उपदेश आम्हाला मिळतात आणि श्रील प्रभुपादांनी आम्हाला वेगळे वेगळे वेळावर परिस्थितीच्या अनुसार, देशकालपात्राच्या अनुसार आम्हाला वैदिक सभ्यता आणि संस्कृतीचे मूळ तत्व काय आहेत ते सांगितले आहेत. प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये, स्थानामध्ये परिस्थिती वेगळी असते, परंतु असे थोडे मूलभूत सिद्धांत असतात ज्यांचं पालन आम्ही केलं पाहिजे. जसं तपश्चर्या सगळ्यांनी केलं पाहिजे. आता गृहस्थाश्रममध्ये तपश्चर्या एक प्रकाराचा असतो. ब्रह्मचर्याश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम ह्यांची पण तपश्चर्या वेगळी असते. परंतु सगळ्यांच्या जीवनामध्ये तपश्चर्या असते. कोणी नकारू शकत नाही की आता मी ब्रह्मचारी आहे किंवा मी संन्यासी आहे किंवा मी गृहस्थ आहे आणि मला तपश्चर्या नको आहे, असं नाही. सगळ्यांनी तपश्चर्या केलं पाहिजे. तपश्चर्याशिवाय मनुष्य जीवन जनावरांचं जीवन सारखंच असतं असं शास्त्रामध्ये म्हटलं आहे. पण जसं मी म्हटलं, वेगळ्या आश्रमामध्ये तपश्चर्याचं जो स्वरूप आहे तो वेगळा आहे. आता गृहस्थाश्रममध्ये तपश्चर्या असते. काय तपश्चर्या असते गृहस्थाश्रमामध्ये? पहाटे लवकर उठावं, साधना करावी, सगळ्यांनी मिळून नामस्मरण करावे, 4 नियमाचं पालन करणे, नाही का? भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून साधं जीवन जगणे. जास्त संसारामध्ये मग्न होऊ नये. तरी आपले जे संसारामध्ये कर्तव्य असतात, जबाबदारी असतात, ते काटेकोरपणे पालन करणे. आम्ही कोपरामध्ये जाऊ नये, ना इकडे ना तिकडे. आम्ही असं म्हणू नये की आता तपश्चर्या आणि वैराग्याचा आदेश आहे शास्त्रामध्ये,
तर आम्ही गृहस्थ आश्रमामध्ये असतानाही आम्ही दुर्लक्ष करणार. घरामध्ये काय चाललं आहे ते बघायचं नाही, लक्ष द्यायचं नाही. घरामध्ये जेवण आहे की नाही बघायचं नाही. लोकांची तब्येत कशी आहे बघायचं नाही. का आम्ही भक्त आहे, आमचं वैराग्य आहे, तपश्चर्या आहे. नाही, असं नाही करायचं. दुसऱ्या कोपऱ्यामध्ये पण नाही जायचं. दिवस रात्री कुटुंबाच्या भरणपोषणासाठी फक्त लक्ष आणि वेळ काढत राहायचं. आणि मग आध्यात्मिक जीवनासाठी, भगवंतांच्या सेवेसाठी अजिबात वेळ नाही काढायचं. तसं पण नाही करायचं. जसं मागच्या वेळी किंवा एकदा मी म्हटलं होतं, सुवर्ण मध्य मार्ग आम्ही काढलं पाहिजे. सुवर्ण मध्य म्हणजे समजलं ना सगळ्यांना? सुवर्ण मध्य, संतुलन हे असलं पाहिजे जीवनामध्ये. तपश्चर्या पण असली पाहिजे आणि संसारामधले जे गृहस्थाश्रममध्ये आवश्यक जे कर्तव्य आहेत, जबाबदारी आहेत, ते पण आम्ही चांगले बरोबर केले पाहिजेत. तसंच ब्रह्मचारी आश्रममध्ये पण, संन्यास आश्रममध्ये पण. आता सतयुगामध्ये ज्या प्रकाराची तपश्चर्या होती आणि जे भागवतामध्ये किंवा इतर आमच्या पुराणामध्ये आम्ही वाचतो, इतिहासामध्ये वाचतो, ते आता कलियुगामध्ये शक्य नाही आहे. आता ध्रुव महाराजांनी जशी तपश्चर्या केली ती आमच्यासाठी शक्य आहे का? ध्रुव महाराजांनी काय केलं? 5 वर्षाच्या आयुष्यामध्ये घर सोडून गेले. आता अनेक मुलं आई वडिलांवर राग करून घर सोडून जातात, 2 मिनिटात परत येतात. होय की नाही? कुठे जाणार? घाबरून आता जेवण कुठे मिळणार? कोणी बाहेर काय झालं घाबरून परत येणार. पण ध्रुव महाराज असे घाबरले नाही. 5 वर्षाचे होते आणि गेले जंगलात आणि तिकडे भगवंत वैकुंठमध्ये बसून बघत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर, मुखारविंदावर स्मितहास्य बघून लक्ष्मीदेवीने त्यांना विचारलं की अहो हे का तुम्ही हसता? म्हटलं बघ काय चाललंय खाली. काय चाललंय? तिकडे 5 वर्षाचा हा मुलगा आहे, मला प्राप्त करायला राजवाडा सोडून तो जंगलामध्ये चालला आहे तपश्चर्या करायला. तर मग लक्ष्मीदेवी कृपाळू असते ना, त्यांनी म्हटलं तर कोणाला पाठवा तरी त्यांना काही बघायला, त्याचं संरक्षण करायला, एवढंच लहान आहे तो. तर भगवंतांनी नारद मुनीला पाठवलं. नारद मुनी सर्वव्यापी आहेत. कुठे 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 पोचतात ते. स्वर्गलोक असू द्या, ब्रह्मलोक असू द्या, पृथ्वीलोक असू द्या, वैकुंठामध्ये पण जातात. तर ते आले नामस्मरण करत करत ध्रुवाच्या समोर आणि अडवण्याचा प्रयत्न केलं. अरे ध्रुवा, तू एवढं लहान आहेस, तपश्चर्या करायचं वय नाही आहे हे. आता ज्यावेळी तू मोठं होशील त्यावेळी तू जंगलात जा. जंगलाचं जीवन त्याच्यामध्ये खूप खतरे आहेत. जंगली जनावर असतात, ते थंडी, गरमी, पाऊस, काय करणार तू? खाणार काय? कसं राहणार? कुठे राहणार? आणि तुला एवढी सवय झाली राजवाड्यामध्ये राहून, आता ही तपस्या कसं काय करणार तू? पण ध्रुव महाराजांचा दृढ निश्चय होता की मला जायचंच आहे आतमध्ये आणि भगवंतांची प्राप्ती करायचीच आहे. ज्यावेळी ध्रुव महाराजांचा तिरस्कार झाला होता, अपमान झाला होता, कोणी केलं होतं अपमान? सुरुची, जे महाराज उत्तानपाद, जे ध्रुवांचे वडील होते, त्यांची दुसरी पत्नी होती. तर ज्यावेळी त्यांच्या निकट जायचा प्रयत्न केला ध्रुव महाराजांनी, वडिलांचा मांडीत बसायचा प्रयत्न केलं, तर सुरुचीने म्हटलं तुला तिकडे बसायचा अधिकार नाही आहे, राजांच्या मांडीत बसायचा अधिकार नाही आहे तुला. अधिकार पाहिजे असेल तर माझ्या पोटामधून जन्म आधी घ्यायला पाहिजे, मगच तू तिकडे बसू शकणार. तर त्याला तिकडून उचलून बाहेर केलं आणि ध्रुव महाराजांना खूप वाईट वाटलं. 5 वर्षाचा होता तरी क्षत्रिय रक्त होता त्याच्यामध्ये. खूप वाईट वाटलं त्याला. आईकडे गेला
आईपर्यंत आईच्या कानावर समाचार पोचलं होतं. तर आईला सांगितलं, बघ आई असं असं झालं. तर आईने म्हटलं, तर मी पण काही करू शकत नाही. पण कोण करू शकतं, मला कोण मदत करू शकते, मला मोठं राज्य पाहिजे. तर सुनीतीने म्हटलं, ध्रुवाची आईचं नाव होतं सुनीती. सुनीती देवीने म्हटलं की फक्त भगवंत तुझी इच्छा पूर्ण करू शकतील. पण भगवंत कुठे कुठे प्राप्त होतील? असं मी ऐकलंय की जे ऋषीमुनी होते ते जंगलामध्ये जायचे तपश्चर्या करायला, भगवंतांची प्राप्ती करायला. तर वनामध्ये भगवंत प्राप्त होतील. तो ध्रुव महाराज निघाले. आता आम्ही ध्रुव महाराजांची प्रशंसा करतो, बरोबर आहे ना? पण आणि कोणाची प्रशंसा केली पाहिजे? आईची, सुनीतीची. जसं सदुपदेश दिला सुनीतीने की भगवंतांची प्राप्ती केली पाहिजे आणि भगवंत जंगलामध्ये मिळतात असं मी ऐकलंय, असं म्हटलं. त्यामुळे सुनीती ध्रुव महाराजांचे प्रथम शिक्षा गुरु झाले. पथ प्रदर्शक गुरु किंवा वर्तम प्रदर्शक गुरु. गुरु 4 प्रकारचे होतात. तसं बघितलं तर एकच आहेत गुरु, भगवंत. भगवान श्रीकृष्ण गुरु आहेत सगळ्यांचे. पण भगवंतांची शक्ती अनेक व्यक्तीच्या माध्यमेने आमच्यापर्यंत पोचते. आम्हाला आध्यात्मिक आश्रय प्रदान करायला, आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायच्या मार्गदर्शनासाठी अनेक जीवना माध्यम बनवून भगवंत कार्य करतात. तर एक आहेत दीक्षा गुरु, ज्यांच्याकडून आम्ही दीक्षा घेतो. दुसरे आहेत शिक्षा गुरु, ज्यांच्याकडून आम्ही शिक्षा घेतो. आणि चैतन्य चरितामृतमध्ये असं म्हटलंय की आम्ही भेद करू नये. दीक्षा आणि शिक्षा गुरुमध्ये भेद करू नये. ते 2 भगवंताचे प्रतिनिधी आहेत. तिसरे आहेत वर्तम प्रदर्शक गुरु. वर्तम म्हणजे काय? मार्ग, पथ. आम्हाला पथ, मार्ग दाखवणारे, भगवंतांकडे जायला प्रेरित करणारे जे व्यक्ती असतात. प्रारंभामध्ये कोणी आम्हाला सांगितलं असेल, अरे या मंदिरला या ना तुम्ही, या. अरे नाही नाही नाही, आता काय मंदिर आहे, खूप बघितलंय मंदिर, नको मला. अरे या तरी सही, या तुम्ही, खरोखर या तुम्ही. हे हरे कृष्णवाले खूप छान आहेत, या तुम्ही. तर कोणाला टाळून घेऊन आणतो, मग आलं की तो रमून जातो. अरे वा, छान, मला बरं वाटलं. तर ते पहिले व्यक्ती त्यांचे पथ प्रदर्शक किंवा वर्तम प्रदर्शक गुरु. ते फक्त मार्गदर्शन, जाव तुम्ही मंदिरला जावा. आणि चौथे कोण? चौथ्या प्रकारचे गुरु परमात्मा, चैत्य गुरु. चैत्य गुरु म्हणजे श्रीकृष्ण, जे आमच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत, आतमधून आमचं मार्गदर्शन करत असतात. जसं आम्ही बाहेरच्या गुरूंचं ऐकत नाहीत, तसं आतमधल्या गुरूंचं पण ऐकत नाही. पण गुरु बोलत असतात. पण ऐकायचं किंवा नाही ऐकायचं ते आमच्यावर आहे, होय ना? तर सुनीती ती ध्रुव महाराजांची वर्तम प्रदर्शक गुरु झाली. आणि बघा, त्यांची श्रद्धा महाराणी होती ती. त्यांना संकोच झाले नाही की मला पण माझ्या मुलाला तपश्चर्या करायला पाठवायला पाहिजे. बघा, अशी आई कोणाला भेटली ना तर जीवन सार्थक. मुलांचं जीवन सार्थक आणि आईवडिलांचं जीवन सार्थक, संपूर्ण कुटुंबाचं जीवन सार्थक. चांगले संस्कार भेटणे हे जास्त करून आईकडूनच येतात. वडील असतात अवश्य, नक्की, त्यांची पण महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यांच्याशिवाय पण घर चालायला होत नाही. परंतु जे खरोखर संस्कार असतात ते आईकडून येते, असे शास्त्रामध्ये पण म्हटलं आहे. त्यामुळे आईची जी भूमिका असते किंवा आईचं महत्त्व असतो, शास्त्रामध्ये असं म्हटलं की वडिलांपेक्षा जास्त महत्त्वपूर्ण असतो.
तर ध्रुव महाराज गेले आणि तिकडे एवढी तपश्चर्या केली, 6 महिने राहिले ते आणि एका पायावर उभे राहिले. सुरुवातीला पाणी पित होते, मग पाणी पिणे बंद केलं. आधी काय ते कंदमुले जे होते, काय पानं जी पडली होती जमिनीवर ते खाऊन जगायचे. मग ते बंद केलं. मग पाणी घेऊन जगायचे, ते पण बंद केलं. मग फक्त श्वासावर जगायचे. मग श्वास घेणं पण बंद केलं. श्वास धरून उभं राहायचे एका पायावर. असं आम्ही करू शकतो काय? शक्य नाही. त्यामुळे ह्या कलियुगामध्ये जी तपश्चर्या आहे, त्याला आम्ही भागवतमधली तपश्चर्या बघून आम्ही जर त्याचं नकल करायचा प्रयत्न केलं, त्रास होणार आम्हाला खूप. आणि अनेकदा असं झालं, नकल करायचे प्रयत्न करताना लोक मग भक्ती सोडूनच जातात. मला आठवण आहे, ज्यावेळी मी नवीन भक्त होतो, आमचे एक भक्त होते, त्यांना ध्रुव महाराजांची हे वाचून खूप प्रेरणा मिळाली आणि त्यांनी विचार केला, मी झोपणार नाही. म्हणजे पूर्ण आडवा होणार नाही, मी बसूनच राहणार, बसूनच झोपणार. जे काय करायचं आहे बसून करणार. मग रात्रभर तो असं मंदिरमध्ये असं बसून असंच झोपायचं. पण जास्त वेळ टिकू शकला नाही ना, कसं होईल असं? या कलियुगामध्ये किती वेळपर्यंत असं व्यक्ती करू शकणार ना? तर आम्हाला ही बुद्धी असली पाहिजे की शास्त्रामध्ये जे काही लिहिलं आहे, आम्हाला आमच्या परिस्थितीमध्ये कसं म्हणजे पालन केलं पाहिजे, नाही का? आम्हाला त्याचं मूळ सिद्धांत, मूळ जे तत्व आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि मग देशकाला पात्राच्या अनुसार त्याचं आम्ही पालन केलं पाहिजे. तर मूळ सिद्धांत काय आहे? तपश्चर्या, सरळ जीवन, उच्च विचार. जास्त एखादा कधीतरी आम्ही छान फीस्ट घेतलं, खूप गोड वस्तू हे ते खात चाललं, ठीक आहे, एखादा तसं ठीक आहे. पण प्रत्येक वेळी आम्हाला तसंच पाहिजे, गोड गोड वस्तू, चांगले वस्तू पाहिजेत, तर ते तपश्चर्या होणार नाही ना. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे भोग आहेत त्यांच्यावर थोडं आम्ही नियंत्रण केलं पाहिजे. त्याला तपश्चर्या म्हणतो आम्ही. स्वेच्छेने भोगवृत्तीवर ज्यावेळी आम्ही थोडं नियंत्रण करतो, त्याला तपश्चर्या म्हणतो आम्ही. तर ही पहिली गोष्टी, जे तपश्चर्या प्रत्येक आश्रमामध्ये असलं पाहिजे. दुसरी गोष्टी, तपश्चर्याचं संबंधित एक आहे वैराग्य. वैराग्य म्हणजे आम्ही सगळं करायचं आहे संसारामध्ये असून, कुठचे ब्रह्मचारी संन्यास आश्रममध्ये पण असून, पण आसक्त नाही व्हायला पाहिजे, विरक्त असलं पाहिजे. आणि असं आम्हाला वाटलं नाही पाहिजे की फक्त गृहस्थ आश्रममध्ये आसक्त व्हायची शक्यता असते. होय, गृहस्थ आश्रममध्ये संधी भरपूर मिळते आसक्त व्हायला, त्यामुळं खतरा जास्त आहे आसक्त व्हायचा गृहस्थ आश्रममध्ये. पण संन्यास आश्रममध्ये पण असा खतरा असतो का? आता मान सन्मानाची आसक्ती असते. अरे, मला लोक दंडवत करतात आणि प्रणाम करतात, मला एवढं सन्मान मिळत आहे, ह्याची आसक्ती जर झाली तर कसं होईल? तर ते वैराग्य नाही आहे. तसंच असे सूक्ष्म गोष्टी असतात, अनेक गोष्टी असतात. आणि जर कोणाला कुठच्याही आश्रममध्ये असला, त्याला पद पाहिजे. आध्यात्मिक जगामध्ये किंवा आध्यात्मिक संस्थेमध्ये असून पण पदच्या प्रती आसक्ती आहे. मला अध्यक्ष व्हायचं आहे, मला हे व्हायचं आहे, ते व्हायचं आहे, ह्याची आसक्ती, सूक्ष्म रीतीने आसक्ती आमच्या मनामध्ये उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक आश्रमामध्ये आम्ही सावधान राहिलं पाहिजे की ही आसक्ती जे न हो, आणि जर झाली तरी आम्हाला कमीत कमी समजलं पाहिजे की मी आसक्त झालो आहे आणि ह्याच्यासाठी काही मार्ग काढलं पाहिजे.
तर वैराग्य, तपश्चर्या हे प्रत्येक आश्रमामध्ये पाहिजे. त्यामुळे वैदिक काळामध्ये असं नियम होतं की पहिलं 25 वर्ष ब्रह्मचारी जीवन, मग त्याच्यानंतरचे 25 वर्ष आहे ते गृहस्थ जीवन, त्याच्यानंतर जे 25 वर्ष आहे ते वानप्रस्थ जीवन, आणि त्याच्यानंतर जे 25 वर्ष, शेवटचे 25 वर्ष ते संन्यासाश्रम. पण आता 100 वर्ष कोण जगतंय, नाही का? आणि वानप्रस्थी आश्रम म्हणजे काय? वनामध्ये प्रस्थान करणे. नवरा बायको दोन्ही सोबत राहतात आणि वनामध्ये जातात, मुलांना सोडतात, घर संसार सगळं सोडतात आणि वनामध्ये जाऊन सोबत राहून तपश्चर्या करतात, भगवंतांची सेवा करतात. पण आता 25 वर्ष, 50 वर्षापासून आणि 25 वर्ष किती लोक आहेत आणि जंगलं राहिले कुठे की आता. त्यामुळे गोकुळधाममध्ये आलं तर हरकत नाही. तर जे गोकुळधाममध्ये राहून सेवा करतात, जंगलामध्येच आहेत की तुम्ही. वय वाढलं तरी तुमचं वानप्रस्थ आश्रमच झालं की, होय ना? तर आता कलियुगामध्ये ध्रुव महाराजांची नकल आम्ही करू शकत नाही की जंगलामध्ये कुठे जायचं, एकटंच राहायचं. किती दिवस टिकणार आम्ही तिकडे? शक्य नाही आहे. आणि हे वानप्रस्थ जीवन पण आम्ही करू शकत नाही, गृहस्थ आश्रम पण बरोबर आम्ही पालन करू शकत नाही, ब्रह्मचारी आश्रम बरोबर पालन करू शकत नाही. पूर्वी ब्रह्मचारी 25 वर्षापर्यंत असायचे, मग त्यांच्यामध्ये ज्यांना गृहस्थ व्हायचं होतं ते गृहस्थ व्हायचे, जे शिल्लक राहिले होते ते ब्रह्मचारीच राहायचे आणि मग पुढे जाऊन शेवटपर्यंत राहायचे. पण आता परिस्थिती अशी झाली आहे की ब्रह्मचारी होतानाच 25 वर्ष होतात, नाही का? सगळं अभ्यास वगैरे करून, शाळेमध्ये जाऊन, कॉलेजमध्ये जाऊन सगळं संपेपर्यंत 23, 24, 25 वर्ष झालेले असतात. ज्या वर्षामध्ये वैदिक सभ्यतामध्ये ब्रह्मचारी आश्रमामधून पुढे जायचं हे आदेश आहे, त्याच्यामध्ये व्यक्ती ब्रह्मचारी बनतो. तर आमच्या आधुनिक काळामध्ये सगळं गडबड आहे, गोंधळ आहे सगळं, नाही का? काही कुठचंही आश्रमामध्ये बरोबर करणे आता कठीण आहे. त्यामुळे नकल करणे हे फार अवघड आहे आणि ह्याच्यामध्ये धोका पण आहे. तर प्रभुपादांनी असं भरपूर आदेश दिले आहेत, तात्पर्य लिहिले आहेत आणि हे खरं पण आहे. परंतु सगळ्यांनी जर म्हटलं की मला असंच करायचं आहे तर तसं होणार नाही, कारण सगळ्यांची योग्यता असली पाहिजे ना. फक्त प्रभुपादांनी म्हटलंय म्हणून आम्ही करून बसलो आणि 2 दिवसानंतर परत घरी आलो तर मग काय उपयोग, नाही का? तर हे होत नाही असं. आणि आता आम्ही ज्यावेळी असं संस्थेची स्थापना केली आहे प्रभुपादांनी, आणि आम्ही बघतो की संन्यास घेणारे व्यक्ती खूप कमी आहेत, खूप 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 म्हणजे खूप कमी आहेत. पूर्ण जर आम्ही आमचे भक्त समाजांची संख्या बघितली त्याच्यामध्ये संन्यास घेणारे लोक किती आहेत? खूप कमी आहेत. तर प्रभुपादांनी असं म्हटलंय, परंतु त्यांनी असं पण नाही केलं की प्रत्येक भक्ताला म्हटलं तू संन्यास घे, संन्यास घे, संन्यास घे, असं नाही म्हटलं. त्यांनी परिस्थिती बघून, व्यक्तीला बघून, सगळं बघून त्यांनी मग सांगितलं. त्यामुळे अनेक असे त्यांचे शिष्य पण होते जे गृहस्थ राहिले शेवटपर्यंत, मग वानप्रस्थ झाले. थोडे भक्त होते ज्यांनी ब्रह्मचारी झाले, ब्रह्मचारी होऊन मग ते शेवटी ब्रह्मचारीच राहिले किंवा ब्रह्मचारी होऊन मग नंतर संन्यासी झाले. आणि थोडे पण खूप कमी असे होते जे थोडे वेळ गृहस्थ होते मग संन्यासी झाले, पण खूप कमी असे आहेत. आणि आता पण आहेत, पण त्यांची वय खूप वाढल्यानंतर 65-70 झाल्यानंतर असं गृहस्थ आश्रम त्याग करून त्यांनी संन्यास घेतला असेल. पण हे कमी उदाहरण आहे.
त्यामुळे आम्हाला हे सगळं एक संतुलित रीतीने आम्हाला समजून घेतलं पाहिजे. पण असं पण नाही झालं पाहिजे की असं ठीक आहे ना, आता आम्हाला घ्यायचं नाही ना, आराम आहे, आता आराम करूनच राहू आम्ही. आमच्यासाठी नाही आहे ना, चालेल ना, थोडी सूट दिली आहे ना आम्हाला, चालेल ना. तसं नाही. काटेकोरपणे नियमांचं पालन केलं पाहिजे. हे जे महान भक्त होते त्यांच्या पदचिन्हामध्ये चालायचं आम्हाला प्रयत्न केलं पाहिजे. ठीक आहे ना. आणि कुठच्याही आश्रमामधून आम्ही जीवन यशस्वी करू शकतो. आता इकडे आम्ही काय वाचलं, आता आजच्या श्लोकमध्ये काय वाचलं आम्ही? आजचा अनुवाद काय आहे? काय झालं, प्रसंग काय चाललाय आता? प्रचेताने काय केलं? आपल्या बायकोची जबाबदारी मुलांवर सोपून वनवासात. तो प्रचेताने आपली बायकोची जबाबदारी मोठ्या मुलाला, एकच मुला, दक्ष प्रजापती, याच्याबद्दल आता पुढे येणार खूप लीला आहे त्यांची. दक्ष प्रजापती त्याने सोपून दिलं की आता तू बघ, यांची काळजी घे, तुझी आईची काळजी घे. आणि ते चालले वनामध्ये. मग पण त्याच्या आधी काय झालं होतं? त्याने युग अवस्थामध्ये त्यांनी खूप तपश्चर्या केली होती. ब्रह्मचारी ज्यावेळी ते होते, मग काय झाले, ते गृहस्थ झाले. आणि त्याच्यामध्ये मग भगवंतांनी त्यांना काय आश्वासन दिलं होतं, काय वचन दिलं होतं? मला जे माझं स्मरण तुम्हाला लास्टला होईल आणि तुम्ही भगवंत धामाला येऊ शकणार. परत वाचू आम्ही अनुवाद. महर्षी मैत्रेय पुढे म्हणाले, त्यानंतर प्रचेत्यांनी सहस्रो वर्षे घरी वास्तव्य केले. सहस्त्र वर्ष, कारण तो वेळ तसा होता ना, युग तसा होता. आणि आध्यात्मिक भावनेने युक्त होऊन, गृहस्थाश्रमामध्ये असून पण आध्यात्मिक भावनेने युक्त होते ते. होऊन परिपूर्ण ज्ञान विकसित केले. शेवटी त्यांना भगवंतांनी सांगितलेल्या उपदेशाचे स्मरण झाले आणि त्यांनी आपल्या पत्नीस गुणवान पुत्राच्या स्वाधीन करून गृहत्याग केला. तर भगवंतांनी त्यांना जे उपदेश दिले होते, कधी, अनेक वर्षपूर्वी, त्यांचं स्मरण झालं. आणि मग त्यांनी त्यांच्या पत्नींना पुत्राच्या संरक्षणाखाली ठेवून ते निघाले. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय म्हणतात? भगवंतांनी त्यांना असा वर दिला की तुमचे कौटुंबिक जीवन समाप्त झाल्यानंतर तुम्ही यथाकाळी माझ्या धामामध्ये परत याल. बघा, भगवंतांचं आश्वासन होतं, वचन होतं की आता तुम्ही गृहस्थ आश्रम काटेकोरपणे पालन करा, जबाबदारी बरोबर घ्या, आणि हे संपल्यानंतर तुम्ही माझ्याकडे याल. तर आमच्या भक्ती मार्गामध्ये वैराग्य, तपश्चर्या ह्यांच्यावर जोर नक्कीच आहे, परंतु ह्याच्यापेक्षा जास्त जोर उलट मूळ गोष्टी काय आहे? भगवंतांच्या प्रती प्रेम, भक्ती. आणि भक्ती आश्रमावर निर्भर नाही आहे. कोणीही भक्ती करू शकते, पुरुष, स्त्री, लहान, वृद्ध, कोणी करू शकते. तर भगवंत असं म्हणत नाहीत की जे सगळ्यातलं मोठे वैरागी आहे ते माझ्याकडे येणार.
हे सगळ्यातले मोठे तपश्चर्या करणारे आहेत ते माझ्याकडे येणार नाही. ज्यांच्या हृदयामध्ये माझ्याप्रती प्रेम आहे, जे माझे शुद्ध भक्त आहेत, ते माझ्याकडे येतील. त्यामुळे आम्ही बघतो की अनेक असे गृहस्थ भक्त आहेत ज्यांनी आपलं जीवन सार्थक केलं आणि भगवंतांच्या धामामध्ये परत गेले. आमच्या परंपरेमध्ये पण असे आहेत. कोण आहेत असे? भक्तिविनोद ठाकूर एक उदाहरण आहेत. मोठं त्यांचं पद होतं. शासनामध्ये त्यांचे मोठं जिल्हाधिकारी होते ते. तरी गृहस्थाश्रममध्ये पण कर्तव्यांच्या प्रती त्यांनी काही दुर्लक्ष केलं नाही आणि भक्तीच्या प्रती पण दुर्लक्ष केलं नाही. आणि सगळ्यांना दाखवलं की गृहस्थाश्रममध्ये असून पण आम्ही कसं जीवन सार्थक करू शकतो, शुद्ध भक्त होऊ शकतो. तर हे पण आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहे. तसं ज्याप्रमाणे गृहस्थ आश्रममध्ये चांगले उदाहरण आमच्यासाठी गरजेचे आहेत, तसंच वैराग्याचे उदाहरण पण आम्हाला पाहिजेत जीवनामध्ये. फक्त गृहस्थ आश्रमाचे उदाहरण तेवढे पुरणार नाही आम्हाला. त्यामुळे जे आधीपासून वैरागी होते, नैष्ठिक ब्रह्मचारी जसे नारद मुनी, त्यांच्या उदाहरणाची फार गरज आहे. आणि जे मग गृहस्थाश्रममधून मग जे ब्रह्मचारी झाले, संन्यास झाले, वैरागी झाले, त्यांचं उदाहरण पण पाहिजे. आणि जे शेवटपर्यंत गृहस्थ पण झाले पण शुद्ध भक्त झाले, त्यांचं पण उदाहरण आम्हाला पाहिजे जीवनामध्ये. पण ह्याच्यामध्ये समान गोष्टी काय आहे? भक्ती. तर तपश्चर्या, वैराग्य महत्त्वाचं आहे नक्की. आणि यांचं अनुशीलन आम्ही केलं पाहिजे. परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वपूर्ण आणि मूळ गोष्टी आहे आमची भक्ती. जरी आम्ही तपश्चर्या खूप केली, वैराग्य खूप झालं, पण भगवंताकडे प्रेम उत्पन्न झालं नाही. फक्त काय आमच्या हृदयामध्ये घमंड झालं, मी किती मोठा तपस्वी आहे. तर काय उपयोग? त्यामुळे आमचं प्रभुपादांनी आम्हाला एक संतुलित एक दैनिक कार्यक्रम दिला आहे. जर आम्ही त्या प्रभुपादांनी दिलेल्याच्या कार्यक्रमाच्या अनुसार आम्ही राहिलो तर आमचं जीवन सार्थक होऊ शकते. त्यामुळे आता जे आम्ही तात्पर्य वाचलं, आम्हाला थोडं जड वाटलं तरी आम्ही ऐकलं पाहिजे, शिकलं पाहिजे. याच्यामधून नकल नाही केलं पाहिजे, पण शिकलं पाहिजे. ठीक आहे. हरे कृष्णा. काय प्रश्न आहेत का? मतभेद, प्रश्न, टीका, टिप्पणी? प्रभुपादांनी एका वाक्यात असं म्हटलं की आपली काही कर्तव्य राहिली असतील तरी योग्य वेळ आली असेल तरी ती एक ॲक्शन घेतली पाहिजे. तर आता वैराग्याची वेळ आलेली आहे आणि कर्तव्य शिल्लक आहे तरी वैराग्य घेतलं पाहिजे असं म्हटलं तात्पर्य आहे एका ठिकाणी. म्हणजे आता ते कलियुगात ते आपल्याला कसं लागू नये. नाही, म्हणजे आता गृहस्थ आश्रममध्ये वय झालं की व्यवसाय सोडणार नाही मी. 90 वर्ष झाले तरी मी व्यवसाय सोडणार नाही आणि मुलांना चावी देणार नाही. अलमारीची जिकडे मी पैसे ठेवतो ते माझ्या हातातच पाहिजे, मीच निर्णय घेणार. वय झालं की मुलांना सगळं द्यायचं, नवरा बायकोनी वानप्रस्थ जीवन घ्यायचं, भगवंतांची सेवाला राहायचं.
एक उदाहरण. प्रभुपाद म्हणायचे याच्या राजकारणामध्ये जे लोक आहेत ते आता जे 50-55 वर्ष असतात, जे राजकारणामध्ये येतात, त्यांना तरुण म्हणलं जातं. आणि जोपर्यंत त्यांना कोणी गोळीने उडवत नाही तोपर्यंत ते निवडणुकामध्ये करतात आणि आम्हाला निवडून यायचं आहे, मंत्री व्हायचं आहे. 80-90 वर्ष झाली तरी त्यांना त्यांची ती तृष्णा आहे ती कमी होत नाही, नाही का? 80-90 वर्ष हे सगळं राजकारण करायचं वेळ नाही आहे किंवा व्यापार करायचं वेळ नाही आहे. घरामध्ये राहून पूर्ण दिवस बसून टी व्ही बघत राहायचं नाही आहे. बरोबर आहे ना? अगोदरच्या जीवनामध्ये आपण बघतो की ग्रस्त ज्यावेळी एक वयानंतर ते सर्व सोडून वनामध्ये जात होते, तर आत्ताच्या युगामध्ये काय सोल्युशन? आता जसं म्हटलं गोकुळधाम आहेच की एक उपाय आहे. किंवा आपल्या घरामध्ये पण राहून पण आपला व्यवसाय व्यापार सगळं सोडून, नोकरी वगैरे सोडून, मुलं मोठी झाली, ते आपल्या संसारामध्ये राहिले, त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये कायमी हस्तक्षेप न करता त्यांना त्यांचं जीवन जगायला द्यायचं. जास्त त्यांच्यामध्ये पडायचं नाही. तुम्ही असं का करता, त्या घरामध्ये हे का, तसं का, हे का, ते नाही, सोडायचं, त्यांना करू दे. त्यांना आधीपासून प्रशिक्षण द्यायचं, मार्गदर्शन करायचं. एक वयाचे झाले की त्यांच्यावर सोडायचं आणि नवरा बायकोने भगवंतांची भक्ती करायची. असं जसं कोणी इकडे राहत असतील तर आमटेमध्ये मंदिर आहे, तिकडे त्यांनी जाऊन सेवा करायची. गोकुळधाम आहे. कोणी बेळगावमध्ये राहत असतील तर तिकडे बेळगाव मंदिरमध्ये जाऊन जवळपास कुठे घर घ्यायचं किंवा वरच्यावर रोज मंदिरमध्ये जाऊन सेवा करायचं, साधना चांगलं करायचं. हे सगळं करू शकतात. जास्त वेळ वाया घालायचं नाही. इकडे तिकडे टेलिव्हिजन बघत बसायचं किंवा इकडे तिकडे गप्पा मारत बसायचं, ते सगळं करायचं नाही. भगवंतांच्या सेवामध्ये जास्त वेळ घालायचा. हे पण आधुनिक काळाचं वानप्रस्थ असं मानलं जाऊ शकतं. मराठीमध्ये शिक्षा के रूप कैसे हम ये करेंगे, तो शिक्षा को कैसे, क्योंकि बहुत सारा हमारे ये में भी जीवन में शिक्षा देते हैं और उनसे प्रेरणा भी लेते हैं. तो कैसे सिलेक्शन कैसे करना है शिक्षा गुरु को, क्योंकि चैतन्य चरितामृत में कहा गया है, आप बोले जैसे कि दीक्षा गुरु और शिक्षा गुरु में भेद नहीं करना है, ऐसा आप बोल रहे हैं. तो फिर वो स्तर का सम्मान भी उनको देना चाहिए, क्योंकि कुछ बोलेंगे हमको तो फिर हम उसको नहीं अवमानना करना है. देखो, शिक्षा गुरु भी अनेक हो सकते हैं. दीक्षा गुरु केवल एक, शिक्षा गुरु अनेक हो सकते हैं. परंतु अनेक शिक्षा गुरुओं में से कोई होंगे जिनकी प्रधानता ज़्यादा है हमारे जीवन में, तो वो हमारे लिए प्रधान शिक्षा गुरु हुए. और शिक्षा गुरु अलग अलग हो सकते हैं. एक नया लड़का भी हमारे लिए शिक्षा दे के हो सकता है. सबको एक प्रकार का सम्मान नहीं दे सकते, क्योंकि किसी से हमने शिक्षा प्राप्त किया है, ठीक है, हम आभारी रहेंगे, परंतु सारे शिक्षा गुरुओं को एक स्तर पे नहीं ला सकते. आध्यात्मिक दृष्टि से भले वो कृष्ण के दूत हैं, कोई अभक्त भी हो जिसने हमको कुछ अच्छा उपदेश दिया आगे बढ़ने के लिए, तो वो भी, लेकिन इसका मतलब ये नहीं कि हम उसको दंडवत प्रणाम करते जाएंगे रोज उठ के, है कि नहीं. तो अलग अलग व्यक्ति आध्यात्मिक दृष्टि से वो सब एक है इस दृष्टि से,
परंतु दैनिक जीवन में भेद करना आवश्यक है। सब एक स्तर पर नहीं होंगे, तो प्रधानता किसी एक दो को हो सकती है, और साधारणतः ऐसे ही होता है। आई तो ठीक आहे. महाराज म्हटला मग अशी म्हटल्याप्रमाणे 4 गुरु म्हटला. 4 गुरु आपल्या मेन प्रकृतीच्या मध्ये बी आपण गुरु शोधतो. जसं की पक्षाकाळ एक गुरुचं आपण मार्गदर्शन घेऊ शकतो, एक पेड करणं मार्गदर्शन, सहनशीलता, असं वेगवेगळं. ते पण शिक्षा गुरु होतात आमचे. झाडापासून आम्ही शिक्षण प्राप्त करू शकतो. वादळ आमचे हे ढग, नदी, समुद्र. आता एकादश स्कंदामध्ये 24 प्रकारचे गुरु आहेत. शिक्षा गुरु झाले ते. पण असं नव्हे की आम्ही रोज समुद्राला प्रणाम करणार शिक्षा. आम्ही समुद्रापासून असं शिक्षा प्राप्त केली. तर शिक्षा गुरु अनेक आहेत, पण प्रधान कोणी असतात? 1, 2, 3 कोणी असतात, पण प्रधान प्रमुख. आणि शिक्षा गुरु अनेक असू शकतात, पण भेद पण एक पण आहे, पण भेद पण आहे. दोन्ही आम्ही केलं पाहिजे. अंतर. नाहीतर काय होईल, 2 वर्ष असलेला भक्त तो पण कोणाचा शिक्षा गुरु झाला. तोने एक अभक्ताला त्याने उपदेश केला, तो व्यक्ती भक्त झाला. तर त्या नवीन व्यक्तीसाठी तो शिक्षा गुरु सारखाच झाला. त्यामुळे हे जे शब्द शिक्षा गुरु खूप आम्ही सांभाळून वापरलं पाहिजे. नवीन भक्तांचा शिक्षा गुरु नाही, ठीक आहे, त्यांनी मदत केली आम्हाला, पण एक दृष्टीने शिक्षा केली. मग त्या 2 वर्षाचा भक्त आहे, दुसरं कोण 40 वर्ष भक्ती केलेला आहे, त्यांना एक समान त्यांचं आम्ही हे करू शकत नाही. हां, तर भेद पण करायची गरज आहे. ज्या भक्तांचं आश्रम खूप उशिरा सुरुवात झालेली आहे, समजा 35व्या 40व्या वर्षी ब्रह्मचारी होण्याची इच्छा आहे, त्यांनी पुढचं मार्गक्रमण कसं करावं? 50व्या वर्षात मी जर वानप्रस्थ अपेक्षित आहे तर नाही, आता जसं आहे तसं चालायचं. जर त्यांनी असं आश्रम स्वीकार केले 35 वर्षाच्या वयामध्ये आणि त्याला तसंच राहायचं असलं तर राहायचं, जसं आहे तसं राहायचं आणि भक्तांच्या मार्गदर्शनाखाली राहायचं. जसं भक्त मग आदेश देतात त्याच्यानुसार त्यांनी पुढे काय पाऊल उठवायचं. स्वतंत्रतेने काय करायचं नाही. भक्तांच्या जीवनामध्ये स्वतंत्र निर्णय घेणे महत्त्वपूर्ण गोष्टीमध्ये खास करून ते बरोबर नाही आहे. बारीक गोष्टी ठीक आहे, आता दुसरी भाकरी खायची की नाही त्याच्यासाठी गुरुच्या जवळ जायची गरज नाही. हां, ठीक आहे ना. पण जे महत्त्वपूर्ण गोष्टी असतात जीवनामध्ये, ज्यांचा प्रभाव परिणाम आमच्या आध्यात्मिक जीवनावर होऊ शकते, तर त्याच्यासाठी आम्ही सल्ला घेतली पाहिजे, आशीर्वाद घेतला पाहिजे. साधनेची महत्त्वपूर्ण वर्ष वाया गेल्यामुळे चालेल, जे आहे ते काय हरकत नाही. जे गेलं तर गेलं ना, त्याच्याबद्दल आम्ही बसून काय दुःख करून का उपयोग नाही ना. आता पण जे उरलेली वर्ष आहेत, आणि ते पण अनेक आहेत ना, वर्ष पुढे आहेत ना, करायचं आम्ही जोरदार भक्ती करायची. खटवांग महाराजांना थोडे मिनिट मिळाले होते भक्ती करायला, त्यांनी जीवन यशस्वी केला, होय की नाही. ठीक आहे. हरे कृष्णा. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. गौर प्रेमानंदे.